आणि बहिणींना काय आहे, आजचा हा कार्यक्रम आहे याच्यामध्ये पहिल्यांदा मी आमचे सहकारी चंद्रकांत टेडेकर यांची आठवण करतो आणि त्यांनी दिलेल्या संस्कारातून त्यांच्या कुटुंबातल्या सर्वच माणसांनी तन्मन धनानं ही अकॅडमी या ठिकाणी उभी केली. आपले शिक्षण या सगळ्या गोष्टी त्याच्यामधल्या याच्यावरची सगळी चर्चा या ठिकाणी झाली. त्याच्या तपशिलामध्ये मी जाणार नाही. तुम्ही सगळेजण कंटाळलेले आहात. तुमच्या सगळ्यांचे चेहरे मला दिसत आहेत की तुम्ही कंटाळलाय. आता बाद झालं. सकाळी 9:30 पावणे 10 पासून मुलं बसली आहेत. आता जवळपास 2 वाजायला आलेत. त्यांच्या सहनशीलतेचा किती अंत बघायचा ह्याला मर्यादा आहे. अध्यक्षाचा एकदा का गणपती झाला की एकेकाने यायचा, आरती करायची, तो दिवस वाढवता त्याने निघून जायचं. दुसऱ्याने दुसऱ्या विषयाची आरती करत 10 दिवस तो गणपतीचं ते दिवळीतच. तेव्हा तुमच्या सगळ्यांचा अंत मी बघत नाही. ज्यांना कुणाला पुरस्कार मिळालेत त्या सगळ्यांना मनापासून शुभेच्छा देतो. ज्यांनी अकॅडमी चालवली त्यांच्या कर्तृत्वाला सलाम करतो आणि या पुढच्या भविष्य काळामध्ये या अकॅडमीतून घडणारे विद्यार्थी माणूस म्हणून उभे राहावेत एवढी अपेक्षा या ठिकाणी अपेक्षा करतो. आणि जाता जाता नेहमीप्रमाणे फक्त 2 कवितांच्या ओळी तुमच्या पुढे सांगतो. बाबा आमटेंची जी कविता आहे ती कायम लक्षात ठेवा. शृंखला पायी असू दे मी गतीचे गीत गाय, दुःख उजळायास आता आसवांना वेळ नाही. आणि आमची एक नेहमीची प्रार्थना आहे. कुठली प्रार्थना आहे? तुम्ही म्हणता रोज म्हणता तुम्ही. हीच आमची प्रार्थना, हेच आमचे मागणे, माणसाने माणसाशी ही जी प्रार्थना आहे, या 2 गोष्टी कायम लक्षात ठेवा. तुमचा वेळ घेत नाही आणि तुम्हाला त्रास देत नाही. तुम्हाला शुभेच्छा देऊन या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. त्या माध्यमातून काम करत असताना खरं तर त्यांना प्रेरणा कोणी दिली, त्यांनी सांगितलं की माझ्या आईची प्रेरणा मला त्या ठिकाणी मिळाली. आणि कुठलाही यशस्वी पुरुष पुढे जायचं म्हणलं तर बोरुडे सरांनी सांगितलं की त्यांच्या पत्नीची सुद्धा साथ चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी पाहिजे. आणि तशा पद्धतीची साथ त्यांच्या पत्नीची सुद्धा त्यांना त्या ठिकाणी मिळाली. आणि या माध्यमातून हे गुरुकुल या ठिकाणी केलं असताना नोकरीचा त्याग करून मला काहीतरी समाजासाठी करायची ही भूमिका घेऊन सर त्या ठिकाणी काम करत असताना एक उत्कृष्ट काम गुरुकुलच्या माध्यमातून या ठिकाणी चालतंय. यादी पाहिली अनेक विद्यार्थी चांगल्या त्या ठिकाणी क्षेत्रामध्ये पुढे गेलेले आपण त्या ठिकाणी पाहतोय. आणि याचं सगळं श्रेय या ठिकाणी आमच्या मुख्याध्यापिका म्हणजे रतनताई टिळेकर त्यांचंही त्या ठिकाणी निश्चितपणाने कौतुक केलं पाहिजे. त्यांनी जिथं जिथं काम केलं, मी जिल्हा परिषदेला 92 सालापासून त्या ठिकाणी काम करत होतो. अनेक वर्ष जिल्हा परिषद सदस्य झालो. परंतु ज्या पद्धतीने जेवलीत का नाही त्यांची पूर्णपणाने आईच्या मायेने काळजी घेणारी ही आई या ठिकाणी असल्यामुळं एवढी मुलं आज या संकुलात त्या ठिकाणी शिकतायत. त्याचं निश्चितपणाने कौतुक केलं पाहिजे. सर असतील, त्यांच्या पत्नी असतील, याही त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीचं शिक्षण देत आहेत, संस्कार चांगले करतायत. आणि शिस्त मी त्या ठिकाणी पाहिली. मी अण्णांचा कार्यक्रम आम्ही त्या ठिकाणी घेतला होता. आदरणीय पवारसाहेब होते, सुप्रियाताई होत्या, आमदार खासदार माजी सगळेच त्या ठिकाणी होते. अत्यंत शिस्तबद्धपणाने तो संपूर्ण कार्यक्रम राबवण्याची जबाबदारी आम्ही सरांच्याकडे त्या ठिकाणी दिली होती, संदीप सरांच्याकडं. आणि त्यांनी ती जबाबदारी अत्यंत उत्कृष्टपणाने पार पाडली. प्रत्येक ठिकाणी त्यांची मुलं त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीने शिस्तबद्धपणाने सगळं काम करत होती. आणि ती शिस्त मला त्या ठिकाणी आवडली. मी इथं आलो, जेवण केलं, पाहिलं. एकदम चांगल्या पद्धतीचं शिक्षण संकुल या ठिकाणी गुरुकुलच्या माध्यमातून संदीप सरांनी त्यांच्या पत्नी त्या ठिकाणी चालवतात. त्यांना खरं तर धन्यवाद देण्यासाठी फक्त या ठिकाणी आलोय. त्याचप्रमाणे ज्यांना पुरस्कार या ठिकाणी दिलेत त्यांचंही त्या ठिकाणी निश्चितपणाने कौतुक केलं पाहिजे. मग 10वीतले विद्यार्थी असतील, 12वीचे विद्यार्थी असतील, आदर्श शाळा जी कुठली आली असेल त्या शाळांच्या विद्यार्थी, तिथल्या असणाऱ्या सर्व संकुलाला, त्याचप्रमाणे सुंदर
शाळा, मुख्यमंत्री सुंदर शाळा या माध्यमातून सुद्धा या तालुक्यामध्ये एक सगळ्यात जर महत्वाचं काम या तालुक्यामध्ये चांगलं कुठं चालतं असं तर ते शिक्षणाचं काम त्या ठिकाणी चालतं याचं निश्चितपणाने कौतुक केलं पाहिजे. मग ती जिल्हा परिषदेत असो, बालवाडी असो, अंगणवाडी असो किंवा आमचा मुख्याध्यापक संघ असो, कॉलेज असो, सगळीच कामं अत्यंत उत्कृष्ट त्या ठिकाणी निश्चितपणे चालत आहेत. याचं कारणच एवढं आहे की आपला परिसर हा दुष्काळी परिसर त्या ठिकाणी आहे आणि शिकण्याशिवाय पर्याय नाही. आणि म्हणून त्याच्यासाठी काळजीपूर्वक पालक सुद्धा त्या ठिकाणी काळजी घेत आहेत आणि आमचे सर्व शिक्षक असणारे बंधू भगिनी, सर्व प्राध्यापक त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीने ज्ञानदानाचं काम करतायत आणि हे काम करत असताना निश्चितपणाने त्यांना प्रोत्साहन त्या ठिकाणी दिलं पाहिजे. हे प्रोत्साहन देण्याचं काम गुरुकुलच्या माध्यमातून अनेक संस्था त्या ठिकाणी निश्चितपणाने करतायत. परंतु गुरुकुल अकॅडमीच्या माध्यमातून सुद्धा हा सामाजिक उपक्रम त्या ठिकाणी राबवत असताना ज्यांना त्या ठिकाणी हे पुरस्कार मिळाले त्या सर्वांचं निश्चितपणाने अभिनंदन करतो, त्यांना धन्यवाद देतो. आणि आपण सर्वजण या कार्यक्रमासाठी एवढ्या मोठ्या संख्येने उपस्थित राहिलात, तुम्हालाही सर्वांना धन्यवाद देऊन या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. सांगितल्या गोष्टी जर तुम्हाला जाणीवेने चांगलं कस्तुरी मुर्गासारखे लोकांना कसं वाटतं चांगल्या ठिकाणी गेलो, हायफाय एसीच्या रूम मध्ये बसलो तर अभ्यास होईल, ती सगळी फोल आहे, चुकीच्या गोष्टी आहेत सगळ्या. ज्याला संस्काराने, मी आता मग आपण म्हणत होतो हे आलंय, आता बोर्डे मॅडम वगैरे सांगतील हे आलंय म्हणजे काय, आर्टिफिशियल इंटेलिजन्स आलं आणि रोबोट आता शिकवणार आहे. आता शिक्षकाची गरज लागणार नाही. आप्पा तुम्हाला राज्यकर्त्यांना आमची गरज असणार नाही असं प्रत्येक शासनाला वाटतंय. प्रत्येक शासनाला वाटतंय. जो शिक्षण मंत्री होतोय, मी मीटिंगला बऱ्याच वेळा गेलो, त्यांना वाटतंय तुम्ही गरजेचे नाही, आता आम्ही आमचं बघू. वर्षात एक गायकवाड शिक्षण मंत्री होत्या आणि कोरोनाचा काळ होता, त्यावेळेस त्यांनी सांगितलं सर्व मुलं आता मोबाईलवर शिकतात, उत्तम पद्धतीने कॉम्प्युटरवर आता डिजिटल शिकायला सुरुवात झालेली आहे, सगळं सॉफ्टवेअर मध्ये भरलंय, आता शिक्षकाची गरज नाही. त्या कोरोनाच्या काळामध्ये फक्त 20% मोबाईलवर मुलं शिकत होती. किती? 20%. आणि ती शिकली ते अजून आम्हाला निस्तारायला लागते. त्या काळात जी शिकली ना ते अजूनही आम्हाला निस्तारायला लागतंय की अशा परिस्थितीत शिकली की मोबाईलवर संपूर्ण संकट निर्माण करून ठेवलं. त्यामुळे शिक्षकाशिवाय पर्याय नाही. जर संस्कार घ्यायचे असतील, तुम्ही या दोघा दाम्पत्याचं संस्काराने मुलं घडलेली शब्द जी बोलले ना, तर शिक्षकाशिवाय पर्याय नाही. कसलंही जग आधुनिक झालं, अमेरिका, रशिया, जपान, फ्रान्स, इस्रो, सगळ्या देशांचे तुम्ही नावं घेता आणि सगळी देश पुढारलेली आहेत, पण आप्पा सगळ्या देशांमध्ये सगळ्यात किंमत जास्त असेल तर शिक्षकाला आहे. म्हणून हे देश पुढारलेले दिसतात आपल्याला. आणि नेमकंपणाने उलट काय झालंय आमच्याकडं, 7वा येतो नाही घ्या ना तुम्हाला, पगार मोठे ना, पगार हा भाग नाही हो त्यातला. त्याची कुवत, त्याची क्षमता, त्याची असणारी गुणवत्ता, त्या दिशेने आम्ही चाललो. आज 2006 पासून आप्पा भरती नाही, शिक्षक इतर भरती नाही. 2013 पासून शिक्षक भरती नाही आणि ग्रामीण भागातल्या संपूर्ण शाळा संपून जातील असा दृष्टिकोन शासनाने तयार केला. आणि समाजातला एकही माणूस पुढे येत नाही. त्यांना आम्ही आंदोलन केलं ना इनुसबाई की लगेच काय करतात, पगारासाठी असं नाही बरं. अरे ज्या 15/3/2024 शासन निर्णय झालाय, मुलांनो तुम्ही आमच्या बरोबर राहायला लागल, 10वी 12वी झाला तुम्ही गेलाय निघून म्हणून नाही. त्या शासन निर्णयात आपण 20 मुलं नसतील ना तर एकही शिक्षक दिला नाही. 3 शिक्षक काढून टाकलेत. आणि कुणाला शिकवायचं मग कुठल्या? जपानचं फक्त आपण उदाहरण देतो की जपान हा एका मुलीसाठी रेल्वे चालू ठेवतो, फक्त ऐकायची, कथा ऐकायची, भाषणं करायची मोठी मोठी त्या राज्यकर्त्यांनी, आणि इथं आमच्या 45 पोरांना 0 शिक्षक दिलाय. कसलं शासन आहे? म्हणजे ही भाषा इथं बोलायची गरज नाही, पण आम्हाला वाटतं की समाज आमच्या बरोबर असेल तर आम्ही चांगल्या पद्धतीचं काम करतो. ते गुरुकुल अकॅडमीत तुम्हाला या ठिकाणी दिसते, त्याचं कारण आहे. म्हणजे मी माझ्या शाळेमध्ये बसायला जागा नाही, एवढे प्रवेश आहेत. आपल्याला माहिती आहे नाना, बरोबर का नाही? 2,500-3,000 मुलं माझ्याकडे. पण मला वाटतं तळागाळातला ग्रामीण भागातला मुलगा शिकला तर समाजातला दृष्टिकोन पुढे जाईल. आणि अजूनही मग आमची चूक झाली, अजून एक मी भाषणात बोलतो आपण नेहमी अण्णा की काय होते, आम्ही 30-32 वर्षामध्ये शिकवली मुलं, ती कुठं गेली आता? काय झाली पोरं शिकली कुठं आली आप्पा? सिटीत आली, पुण्यात आली, सासवडमध्ये आली, बरोबर का नाही?
आणि तिथं स्थलांतरित झाल्यामुळे काय झालं, ती संख्या कटपट संख्या कमी झाली. मग दोष झाला, आम्ही शिकवली चांगली म्हणून दोषी झालो का? बिबट्या जर आला रस्त्याने तर कसली पोरगी जाणार शाळेतून 3-3 किलोमीटर? ते जाऊ द्या, हे प्राण्यातले माणसातले बिबटे कसले आहेत अण्णा? हा, उशाने जाणारी पोरीला धरणारी माणसं आपण पाहिलेत, आणि कशी शिकवणार हो पोरगी आपली? या समाजाला जाणीव झाली पाहिजे की आमच्या एका मुलाला सुद्धा शिक्षक दिला पाहिजे, तर आमची पोरं शिकतील, तर आमची पोरं घडतील. ह्या सगळ्या गोष्टींनी जाणीवेने आपण पुढे जाऊ. चांगल्या पद्धतीची अकॅडमी काम करते, उत्तम पद्धती. मी नेहमी आता त्या सावर्ले पुस्तकातलं प्रवीण दवणेंचं नेहमी उदाहरण देतो, जे हे टिळेकर सर आणि उषा मॅडम किंवा टिळेकर ताई आमच्या मॅडम करतात. त्याचं कारण ते की ह्या अकॅडमीमध्ये का तुम्ही प्रवेश घ्या. सावर्ले पुस्तकात प्रवीण दवणे सांगतात, हेमंत नावाचा एक मुलगा होता, मी अनेक भाषणांमध्ये सांगितलं आणि मला ते भावलेलं उदाहरण आहे नेहमी. प्रवीण दवणे सर गीतकार आहेत, संगीतकार आहेत, चांगल्या पद्धतीचं लिखाण करतात, साहित्यिक कविता आहेत त्यांच्या. ते प्राध्यापक होते ठाण्यामध्ये. त्यांची एका कॉलेजमधून दुसऱ्या महाविद्यालयात कॉलेजमध्ये बदली झाली. तिथल्या सगळ्या प्राध्यापकांनी त्यांना सांगितलं, सर इथं आलाय नीट राहायचं. काय सांगितलं? इथं आलाय नीट राहायचं. इथे एक हेमंत नावाचा मुलगा आहे, तो लय टार्गेट आहे, आणि त्याच्या नादी लागू नका, त्याच्या नादी लागू नका. प्रवीण दवणे सर अतिशय टिळेकर सरांसारखे शिक्षक होते. प्रवीण दवणे सरांनी नेमकं एक 8 दिवस जाऊन पाहिलं, आणि खरंच तो हेमंत अतिशय टार्गेट होता हे त्यांच्या लक्षात आलं. मग त्या हेमंतला त्यांनी आपण सांगितलं की तू संध्याकाळी मला एका हॉटेलला भेट, आपल्याला तुला जेवण द्यायचं. त्या हेमंतला जेवण देण्यासाठी ते बोलवतात, एका हॉटेलमध्ये 2 जण बसतात. प्रवीण दवणे सर म्हणतात, का रे हेमंत, का तू असा टार्गेटपणा करतो? तो म्हटला, सर माझ्याकडे काहीच नाही, माझे दात फारुडे आहेत, मी काळा आहे, दिसाय चांगला नाही, आणि मग टार्गेटपणा केला की मी कॉलेजमध्ये फेमस होतो. एकदम मजेदार. तर रावळे सरांना विनंती की आपण स्टेजवर यावं. सर या विनंती. 10-12 दरम्यान होते व काळणे महाराज हे आले होते व त्यांनी माझे आई वडील देखील आले व सगळ्यांचे म्हणजे सगळ्यांना अनुभव भेटला हा छान. त्या काळणे महाराजांनी सांगितलेल्या क्रियेने आम्ही आई वडिलांची पूजा केली व आयुष्यातला अविस्मरणीय क्षण म्हणजे त्यावेळी आम्ही आमच्या आई वडिलांना मिठी मारली. आयुष्यामध्ये म्हणजे आपण सामान्य घरातली पोरं आहे, आपण हा विचारच करत नाही कधी. आपण लय त्यांची मिठी मारण्याच्या ऐवजी पाया पडतो, त्यांचे पाय दाबतो, त्यांची सेवा करतो, त्यांच्या आज्ञेचं पालन करतो, लय त्यांच्यासोबत गप्पा मारतो. पण मिठी मारणे हे क्षण मला अविस्मरणीय, आणि ही संधी मला या अकॅडमीने दिली, त्याबद्दल अकॅडमीचे मी मनपूर्वक असे आभार मानतो. तर दुसरी संधी या अकॅडमीने मला स्वतःला ओळखण्याची संधी दिली. ती कशी? सर आणि मॅडम कुठल्याही गोष्टीमध्ये आम्हाला फोर्स करायचे, म्हणजे एखादे कुठल्याही आपली पॉवर आहे, आणि ज्या प्रकारे आपण चांगले कपडे घालतो, चांगली वेशभूषा परिधान करतो, त्यामुळे आपलं कॅरेक्टर, आपलं व्यक्तिमत्व हे लोकांना कळून येतं. त्यामुळं चांगले कपडे आणि चांगलं राहणं हे मी सरांकडून या अकॅडमीकडून शिकलो. तर हे सगळं जाणून घेतलं म्हणजे सरांकडून शिकण्यासारखं भरपूर काही आहे. मेन म्हणजे सरांकडनं मला सरांचा पर्सनल एक्सपिरियन्स आहे, म्हणजे ऑब्झर्वेशन. संस्कार जे आहेत ना ते इथंच मिळतात. काहींनी आतापर्यंत भगवद्गीता पाहिली सुद्धा नसेल, पण आम्ही दरवेळेस भगवद्गीतातले 16 श्लोक रोज जेवताना म्हणायचो. ह्यातच मोठं आश्चर्य, रोज 7 वाजले की आमचा परिपाठ व्हायचा. तर सरांनी त्यावेळेस मला जे उत्तर दिलं ते ऐकून खरंच डोळ्यात पाणी आलं. सर म्हणले माझी सगळी मुलं जेवली, हे तुम्ही सगळी जेवली ना, मग माझं पोट भरलं. अजून पण मी सरांना विचारलं, सर तुम्ही जेवण केलं का? सर म्हणतात माझी सगळी मुलं जेवली. नमस्कार, मी प्राचार्य संदीप चंद्रकांत टिळेकर, संस्थापक गुरुकुल करिअर अकॅडमी सासवड. काल 29 जून 2025 रोजी आदर्श समाज शिक्षक स्वर्गीय चंद्रकांत टिळेकर सर शैक्षणिक व सामाजिक प्रतिष्ठान तसेच पुरंदर तालुका मुख्याध्यापक शिक्षकेतर संघ यांच्या संयुक्त विद्यमाने इयत्ता 10वी-12वीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा तसेच सीईटीमध्ये उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव समारंभ तसेच आदर्श शाळा चषक हे स्वर्गीय चंद्रकांत टिळेकर सर आदर्श शाळा चषकने पुरंदर तालुक्यातील 5 शाळांना सन्मानित करण्यात आलं. त्याच्यामध्ये
महर्षी वाल्मिकी विद्यालय वाल्हे, ज्योतिर्लिंग हायस्कूल गुळंचे, कन्या प्रशाला सासवड, माहूर माध्यमिक विद्यालय माहूर, न्यू इंग्लिश स्कूल पिंपळे या 5 शाळांना आदर्श शाळा चषक देऊन सन्मानित करण्यात आले. तसेच आपल्या पुरंदर तालुक्यातील मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळेमधील माध्यमिक व प्राथमिक गटामधून ज्या पहिल्या आलेल्या 3 शाळांचा सत्कार करण्यात आला. तसेच जिल्हा परिषद शाळा कदमवस्ती या शाळेचा पुणे जिल्ह्यामधून अध्यक्ष चषक मिळाल्याबद्दल तसेच जिल्ह्यात पहिला क्रमांक आल्याबद्दल त्यांनाही गौरवण्यात आलं. महत्वाचं, स्वर्गीय चंद्रकांत नाथोजी टिळेकर सर हे आमचे वडील शिक्षण क्षेत्रामध्ये गेली 40 वर्ष काम करत होते आणि शाळा आणि समाज याची प्रचंड आवड असणारं व्यक्तिमत्व. यांचा स्मरण राहावं म्हणून आपण 10वी 12वीतील सर्व विद्यार्थ्यांचा सन्मान करतो, तसेच शाळेतील विद्यार्थ्यांचा सन्मान करतो. या सन्मानासाठी आपले ज्येष्ठ समाज सुधारक, ज्येष्ठ समाजवादी नेते आदरणीय रावसाहेब अण्णा पवार हेही उपस्थित होते. तसेच जिल्हा परिषद माजी अध्यक्ष की विजयदादा कोलते, तसेच जिल्हा परिषदेचे आदर्श शिक्षक आदर्श सदस्य आदरणीय सुदामाप्पा इंगळे, तसेच सर्व शिक्षक मुख्याध्यापक उपस्थित असताना जिल्हा महामंडळाचे मुख्याध्यापक संघाचे सचिव आदरणीय नंदकुमार सागर सर, राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त मुख्याध्यापक आदरणीय कुंडलिकाप्पा मेमाने, पुरंदर हायस्कूलचे प्राचार्य सय्यद सर, आदरणीय वसंतराव ताकवले, रोकडे सर, तानाजीराव झेंडे, सर्व सन्मान्य व्यक्ती उपस्थित होत्या. याच्यामध्ये श्रीमती माझी आई रतन चंद्रकांत टिळेकर, तसेच आमच्या एमपीएससी उत्तीर्ण मॅडम एससीआरटीच्या आदरणीय गीतांजली बोर्डे मॅडम या उपस्थित राहून यांनीही स्वतःचं मनोगत व्यक्त केलं. गुरुकुल करिअर अकॅडमीमध्ये काल जवळजवळ 350 मुलांना पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. तसेच पुढच्या भवितव्यासाठी त्यांना हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या. धन्यवाद.